मंडळी, मी छाया वागचौरे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आणि माझा हा पहिलाच डेली व्लॉग आहे ग्लिसफुल लाईफ चॅनलमधला। आणि हा आहे माझा मुलगा रुद्र वागचौरे। रुद्र हाय कर। आणि याची आताच 10वीची परीक्षा संपली काल। आणि आज आहे हो रंगपंचमी आणि आम्ही रंग खेळायला चाललेलो आहे रिसॉर्टमध्ये। तर आता आम्ही आमची तयारी करून घेतो, सामान वगैरे पॅक करतो। तर आपण भेटूया थोड्याच वेळात। हे आहे विसावा रिसॉर्ट। पनवेलवरून यायला अर्धा तास लागतो इथे रिसॉर्टला। काहीतरी 15-1 किलोमीटरवर आहे पळसपेच्या पुढे। आणि इथे आम्ही आज आलेलो आहे होळी खेळायला। गुड मॉर्निंग गाईज, मी छाया वागचौरे। ही आहे सुमित्रा गायकवाड एकवेद किचन मधून। आणि आम्ही आज दोघे आलेलो आहोत विसावा रिसॉर्टला होळी फेस्टसाठी मुलांना घेऊन। हाय करा मुलांना सगळ्या। पनवेलमध्ये आम्ही आलेलो आहे विसावा रिसॉर्टमध्ये। ₹1000 ॲडव्हान्स केला ना? हो, लेफ्टी आहे ना? लावा लावा फ्रेंडशिप बँड बांधा। फ्रेंडशिप बँड बांधा। बांधले काय रे? अरे लूज लावायचं रे, टाईट नाही लावायचं। चला लवकर। हे जा चल, पळा पळा लवकर। लॉकर पण घ्यायचं आहे ना आपल्याला। ब्रेकफास्ट करून घेऊया ना। तो बोला कुठून जायचं? इथून डायरेक्ट सिक्युरिटी मधून जायचं ना। कागद आहे ना तुझ्याकडे? इथं फोटो नाही काढायचा का? या लवकर फोटो काढायला। आय लव्ह विसावा। कवर करते आहे ना। कुठला रस्ता असे दोघं असे साईडला असे वा ना, दोघे इकडे दोघे तिकडे। रुद्रा हा बड़े बड़े लोग छोटे लोगों से मिल आए। बड़े बिचारा 10वीत बडे लोक बघू कॉलेजला गेल्यावर तर तुम्हाला विचारलं। हा बॅग नंतर घेऊया ना। रिसॉर्टमध्ये आतमध्ये आल्यावर आम्ही सर्वात आधी आता ब्रेकफास्ट करून घेतोय। आणि इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ब्रेकफास्ट आहे। आणि हा कॅन्टीनचा एरिया आहे पूर्ण थोडा मोठा। आणि इथे मेनू सगळे लावलेले आहेत। ब्रेकफास्ट करायला जातो आम्ही। सकाळी 9चा ब्रेकफास्ट आहे इथे। ब्रेकफास्टला मेनू घेतला। आज होळी फेस्ट आहे त्यामुळे भरपूर क्राऊड असणार आहे, भरपूर पब्लिक येणार असणार आहे। त्यामुळे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट रेस्टॉरंटच्या बाहेरच केलेली आहे, जेवणाची वगैरे अरेंजमेंट। आणि आम्ही पण आता आमचा ब्रेकफास्ट घेऊन आलो आहे। आम्ही वेजच ब्रेकफास्ट घेतला आहे। त्यातून बाहेर निघालाय। चला, नाश्ता कसा? ब्रेकफास्ट कसा होता? ॲव्हरेज।
ॲव्हरेज बोलतात, बघितलं का? 3 स्टार 3 स्टारचा ब्रेकफास्ट होता. इथूनच तुम्हाला हाकलतील ते लोक. आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्हाला कपडे चेंज करून आमचं सामान लॉकरमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता लॉकर वगैरे घ्यायला जातो आणि त्याचं डिपॉझिट वगैरे आम्हाला भरावं लागेल. आता आम्ही चेंज करून आलेलो आहे आणि आता इथं थोडं थोडं क्राऊड जमायला लागलं आहे होळीसाठी. सगळे रंग खेळायला लागलेत. रिसॉर्टमध्ये होळीची अरेंजमेंट खूप छान ठेवली होती. रिसॉर्टच्या अगदी मधोमधच मोठ्या ग्राउंडमध्ये त्यांनी मंडपचं डेकोरेशन केलं होतं. रंग ठेवले होते, DJ वगैरे होता आणि खूप सारे पब्लिक एकाच टायमाला होळी खेळू शकतील अशी अरेंजमेंट त्यांनी केली होती. आता आम्ही सगळेजण स्विमिंग पूलच्या साईडला जातोय आणि तिकडेच सगळे राईड्स वगैरे आहेत. थोड्याच वेळात त्यांनी पुन्हा स्नॅक्स कॉर्नर चालू केला आणि स्नॅक्सची अरेंजमेंट ठेवली होती तर छान अशी आणि थंडाई पण होतं आणि सगळ्यांनीच त्याचा आनंद घेतला. आता लंचचा टाइम झालेला आहे आणि आम्ही आता लंचसाठी लाईन लावली होती.
हे आहे आमचं लंच आणि लंचमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत, त्यामुळे आता आम्ही लंचचा आनंद घेतो. हा आहे रिसॉर्टचा गार्डनचा एरिया आणि हा खूप मोठा आहे. जेवणानंतर आम्ही थोडासा इथे आराम केला. मुलं पाण्यातच खेळत होती. मुलांचं सह खेळून वगैरे एन्जॉय करून झाल्यावर आम्ही 4 नंतर आमचे कपडे वगैरे चेंज केले, कारण इथं 5 वाजता स्नॅक्स असतो आणि आम्ही 5 वाजताचा स्नॅक्स करून आमच्या घरी जायला निघालो. आणि अशी आम्ही आमची होळी सेलिब्रेट केली आणि खूप मजा आली. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा.